प्रेम हे फक्त बोलण्यासाठी नसते, तर ते तुमच्या आचरणात दिसले पाहिजे, तुमच्या वागण्यात दिसले पाहिजे. अनेक मार्गाने तुम्ही प्रेम व्यक्त करू शकता, पण सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे गोड शब्दांचा वापर करून आपले प्रेम व्यक्त करणे. पण शब्दांमुळे एक समस्या निर्माण होते. शब्दांमुळे एक हृदय दुसऱ्या हृदयाला जोडले जाते. ह्या शब्दांमुळे तुम्ही तुमचे प्रेम समोरच्याकडे व्यक्त करू शकता, त्याला सांगू शकता, किंवा एखाद्याला तुमच्या प्रति प्रेम व्यक्त करायचे असेल तर त्याला सुद्धा शब्दांचाच आधार घ्यावा लागतो. पण शब्दांमुळे एक मोठी समस्या निर्माण होते. शब्दांमुळे समोरच्याचा खरा स्वभाव आपल्याला समजत नाही. समोरचा खरं बोलतोय की खोटं बोलतोय हे आपल्याला समजत नाही. कारण जेव्हा तुम्ही कोणावर प्रेम करता तेव्हा तुम्ही समोरच्याच्या प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवता. तुम्हाला अंदाज येत नाही की समोरचा जे बोलतोय त्याच्यामध्ये किती खरेपणा आहे. त्यामुळे शब्दांमध्ये व्यक्त केलेल्या प्रेमाला खरं प्रेम समजू नका. मी असे म्हणत नाही की शब्दांमध्ये व्यक्त केलेले प्रेम खोटे असते, पण ह्या शब्दांमुळेच लोकांचा विश्वासघात सुद्धा होतो. त्यामुळे एखाद्याचे खरं प्रेम ओळखण्यासाठी आपण त्या 5 गोष्टी बघणार आहोत, जो फक्त एक खरं प्रेम करणारा व्यक्तीच करू शकतो. ह्या 5 गोष्टी तोच व्यक्ती करू शकतो जो तुमच्यावर मनापासून 100% खरं प्रेम करतो. सगळ्यात पहिली गोष्ट समर्पण, शरणागती. फक्त बाहेरून नाही, शब्दांमधून नाही, पूर्ण मनापासून केलेले समर्पण, आत्म्यापासून केलेले समर्पण. जेव्हा एखादा व्यक्ती पूर्णपणे तुम्हाला समर्पित असतो तेव्हा त्याला दुसऱ्या कोणत्याच व्यक्तीची गरज भासत नाही. तुमच्या नंतर त्याच्या आयुष्यामध्ये दुसरा, तिसरा, चौथा येऊ शकत नाही, कारण तुम्ही त्याच्या एकटेपणाला, त्याच्या प्रत्येक कमतरतेला भरून काढता. तुम्ही त्याच्या आयुष्यात आल्यानंतर ती व्यक्ती पूर्ण होऊन जाते. मग त्याचे मन दुसरीकडे कुठे भरकटत नाही, तो फक्त तुमच्यातच स्थिरावतो. आणि हे तेव्हा घडते जेव्हा एखादी व्यक्ती तुमच्यावर खरं प्रेम करते. हा व्यक्ती कधीच तुमच्याबरोबर खोटं बोलणार नाही किंवा तुमच्यापासून काही लपवून ठेवणार नाही, कारण त्याला असे करण्याची गरजच भासत नाही. दुसरी गोष्ट प्रायोरिटी, प्राधान्य. जी व्यक्ती तुमच्यावर खरं प्रेम करेल तिच्या आयुष्यात अग्रस्थानी तुम्ही असाल. बाकी सगळ्या गोष्टींनंतर सगळ्यात आधी तुम्ही असाल. याचा अर्थ हा नाही की तो आयुष्यात अजून दुसऱ्या कोणत्या गोष्टीला किंवा अन्य व्यक्तीला किंमत देणार नाही. तो प्रत्येकाला किंमत देईल, पण गोष्ट जेव्हा तुमची येईल तो सगळ्यात आधी तुम्हाला प्रायोरिटी देईल. तुम्हाला खूपच गरज असेल तर तो त्याची 10 कामे सोडून तुमच्याकडे येईल, पण कोणत्या कामासाठी तुम्हाला तो सोडणार नाही. आणि हे तीच व्यक्ती करू शकते जी तुमच्यावर खरं प्रेम करेल. खोटं प्रेम करणारी व्यक्ती 100 कारणे देईल. कधी ते स्वतःला जास्त बिझी दाखवतील, कधी कोणत्या कामाचे कारणे देतील. खऱ्या प्रेमामध्ये कोणतीच जबरदस्ती किंवा कोणते कारण येत नाही. तुम्हाला या गोष्टीची पावलोपावली जाणीव होईल की त्याने त्याच्या आयुष्यात सगळ्यात स्पेशल जागा तुम्हाला दिली आहे. तिसरी गोष्ट, त्याचा तुमच्यामध्ये इंटरेस्ट वाढत राहील. आजच्या या कलियुगी प्रेमामध्ये सुरुवातीला प्रत्येकाला एकमेकांमध्ये खूप इंटरेस्ट असतो, खूप आकर्षण वाटते, पण काही काळानंतर सगळे आकर्षण, सगळे प्रेम संपून जाते. जिथे खरे प्रेम असते तिथे एकमेकांबद्दल आकर्षण कधीच संपत नाही, तिथे प्रेम कधीच संपत नाही. त्याला फक्त तुमच्या दिसण्यामध्ये नाही तर त्याला तुमच्या प्रत्येक गोष्टीत इंटरेस्ट असेल. तुमच्यामध्ये असलेल्या गुणांची स्तुती तो करेलच, पण तुमच्या दुर्गुणांचा सुद्धा तो मोठ्या मनाने स्वीकार करेल. कारण त्याला हे चांगलेच माहिती असेल की प्रत्येक व्यक्तीमध्ये गुण दोष हे असतातच. त्यामुळे तुमच्या नात्यामध्ये दिवसेगणिक प्रेम वाढत असेल, इंटरेस्ट वाढत असेल, आकर्षण वाढत असेल तर समजून जा ते खरं प्रेम आहे. आणि समजा एखाद्या नात्यामध्ये आकर्षण आणि इंटरेस्ट संपत चालला असेल तर समजून जा त्या नात्यामध्ये खरं प्रेम नाहीये. चौथी गोष्ट, जो तुमच्यावर खरं प्रेम करेल तो तुमच्यासाठी काहीही करेल. ती व्यक्ती तुमच्यासाठी ती सगळी कामे सुद्धा करेल जी त्याने स्वतःसाठी सुद्धा कधी केली नसतील. त्याला एखादी गोष्ट आवडत नसेल पण तुम्हाला ती आवडत असेल तर फक्त तुमच्यासाठी तो ती गोष्ट करेल. ती गोष्ट त्याला करायला भीती वाटत असेल तरी सुद्धा ती गोष्ट तो करेल. प्रेम ही गोष्टच अशी आहे की ती व्यक्तीला पूर्णपणे बदलून टाकते.
पण हे तेव्हा घडते जेव्हा कोणी तुमच्यावर खरं प्रेम करत असेल. पण जर एखाद्याचे खोटं प्रेम असेल तर तुम्हाला नेहमी एक्सक्यूजेस, कारणे ऐकायला मिळतील. एक गाणं तुम्ही ऐकलं असेल, प्यार करने वाले कभी डरते नहीं, जो डरते है वो प्यार करते नहीं. आणि ही वास्तवता आहे. जी व्यक्ती खरं प्रेम करते तिच्या मधली सगळी भीती संपून जाते. ती लोकांची पर्वा करत नाही, लोक काय म्हणतील ह्याची पर्वा करत नाही. तिला फक्त तुम्ही हवे असता. 5वी गोष्ट, तो तुमच्या इमोशन्सची, भावनांची नेहमी रेस्पेक्ट करेल, तुमची काळजी घेईल. जी व्यक्ती तुमच्यावर प्रेम करते तिची नेहमी फक्त एकच इच्छा असते की तुम्ही आनंदी राहावे. तिला तुम्हाला जगातले प्रत्येक सुख द्यायचे असते. ती तुम्हाला दुःखामध्ये, त्रासामध्ये बघू शकत नाही. ज्या व्यक्तीला तुम्ही दुःखी असताना काही फरक पडत नाही, तुमच्या वेदना बघून, तुमचा त्रास बघून ज्या व्यक्तीला काडी मात्र फरक पडत नाही, अशी व्यक्ती तुमच्यावर खरं प्रेम करते अशी तुमची समजूत असेल तर पहिले ते डोक्यातून काढून टाका. खऱ्या प्रेमामध्ये एवढी ताकद असते की त्रास तुम्हाला होत असेल तर वेदना त्याला होतात. जखम तुम्हाला झाली असेल तर व्याकुळ तो होत असतो. मला माहिती आहे मी जे सांगतोय ते तुम्हाला अतिशयोक्ती वाटू शकते, पण अशा प्रेमाची मी अनेक उदाहरणे पाहिली आहेत. जो तुमच्यावर खरं प्रेम करतो तो तुमच्या प्रत्येक गोष्टीची काळजी घेईल, तुम्हाला सुरक्षित ठेवेल, तुमचे रक्षण करेल. तो आपल्या साईडने असे कधीच काही करणार नाही ज्यामुळे तुम्हाला त्रास होईल. मित्रांनो, ज्या 5 गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या, तुम्ही म्हणाल आजच्या काळात अशा प्रकारचे प्रेम करणारे लोक खरंच अस्तित्वात आहेत का? फक्त मोठमोठ्या शब्दांचा वापर करून असे म्हणणे, मी तुझ्यावर खूप प्रेम करते किंवा करतो, मी तुझ्यासाठी काही करू शकते किंवा शकतो, असे बोलल्याने खरं प्रेम सिद्ध होत नाही. खरं प्रेम तुमच्या आचरणात आले पाहिजे, तुमच्या वागण्यात आले पाहिजे. अशा प्रकारचे प्रेम करणे प्रत्येकाला जमत नाही, पण तुम्हाला जर असे प्रेम मिळाले असेल तर तुमच्यासारखे नशीबवान तुम्हीच आहात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून माझा उत्साह वाढवा. थँक्स फॉर वॉचिंग. स्टे ब्लेस्ड.